आहे तुमचा लाडका सो मी आलोय आज एक नवीन ब्लॉगची सुरुवात घेऊन तुमच्यासाठी। आणि आज आपण चाललो आहे ते अलिबागला। तर आपण बघू आपली अलिबागची ट्रिप कशी होती। तर आपण चला बघू आपली अलिबागची ट्रिप। पेट्रोल भरतोय आता। पेट्रोल भरून डायरेक्ट कोकण। मध्ये आधी नाश्त्याला थांबलो तर थांबणार, नाही तर डायरेक्ट अलिबागला। थोड्याशा प्रवासानंतर आम्ही थांबलोय खोपोलीमध्ये मंकी पॉइंटला। तुम्ही बघू शकता आता थोडासा व्ह्यू। चेक आउट द व्ह्यू प्लीज। ऑन आयस व्ह्यूज तुम्ही बघू शकता किती कूल व्ह्यू आहे। तर गाईज आम्ही आलो आहे अलिबाग मध्ये। थोड्याच अंतरावर आमच्या रूम्स आहेत। तर बघू आपल्या रूम्स किती दूर आहे अजून आपल्या थांबलेल्या जागेपासून। खूप बोर झालंय, बोर झालो तर आहे। तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन वरती। फायनली आम्ही पोहोचलो आहे अँड वी आर चिलिंग। खूप चिल करतोय आता, आराम चालू आहे। सगळे पोरं आराम करते ते। यो आहे आलोक, हाय कर सगळ्यांना आलोक। हे आहे आमचे कॉटेज। रूम सुद्धा खूप सुंदर होत्या। तर आम्ही चाललोय आता बीचवर, थोडं राऊंड मारून येतो, इकडे तिकडे फिरून येतो, बघतो काय आहे। तर चला आपण जाऊया। तर गाईज आम्ही चाललोय आता अलिबाग फिरायला। हे आहे आमचं स्क्वॉड। आम्ही चाललोय स्क्वॉड बरोबर फिरायला। ह्या स्क्वॉड काहीतरी येडेचाळे करते। ही लोक तिथं थांबल्यात, काहीतरी मॅटर झालं का तुम्ही। हे होतं आमचं गेल्या वेळेसचं कॉटेज। आम्ही आता नवीन कॉटेज घेतलेलं आहे। तर रात्रीचं गाईज आम्ही चाललोय बीचवर टाइमपास करायला। ही आहे आमचा स्क्वॉड सुद्धा चाललाय आमच्या बरोबर बीचवर। सध्या बीचवर तर कोण नसतं, पोरांना काही काम नाही, एवढ्या रात्रीचे चाललेत बीचवर। आम्ही पण चाललो यांच्या संग बीचवरती। तर बघू आपण आपला बीचचा सफर। चाललोय आता बीचवरती। तुम्ही बघू शकता माझ्या माग 3 माकडं बीचवरती गेलेली आहेत। बीच पासून थोड्याच अंतरावरती आहेत ती। आणि माझ्या बरोबरची 2 माकडे इकडे आहेत त्या साईडला। हाय हाय काय हाय। तुम्हाला नाही जायचं का? जावा बाय। चालली पण 2 माकडं। चाललोय आता माझ्या गँगकडं। गँग तर चांगलीच भेटली आहे। ह्यांच्या बरोबर थोडीशी कुत्री सुद्धा आहेत, ती ह्यांना खूप त्रास देतात। सोय आले पळून तिथनं। आता टाइमपास करत करत बघा गाईज, हा आहे रात्रीचा व्ह्यू बीचचा। हा ह्या दीदीला कुत्री दिसल्यात। भीती वाटते कुत्र्यांची। कुत्री बघा ही। बाबू इकडे कुत्रे येतोय। अरे माग बिगल लागली तर। अरे हा ना जाऊ जाऊ। अरे ते आपल्याला कुत्र प्रोटेक्ट करतय। ए गबरे। चाललोय आता रूम वरती। थोडं बीचवर फिरून 15-20 मिनिटं असंच येडेचाळे करून झालेत। तर आम्ही चाललोय बीचवर घरी म्हणजे रूम्सवर। इथं बालाजी भेलपुरी सेंटर सुद्धा आहे। पाणीपुरी भेटते इथं बीचच्या जवळच, तुम्ही खाऊ शकता। ती सध्या बंद आहे। तर आम्ही चाललोय आता रूमवर। या गाईज वी विल हॅव बेस्ट time we spend on the beach. I will show you my best vibes. वर आलोय आणि आमचं जेवण सुद्धा आलेलं आहे। तर पहिलं आता जेवण करू आणि मग पुन्हा बघू काय होतंय नवीन। सगळे झोपलेले आहेत गाईज, आपण पण घेऊ। आता रात्रीचे वाजले 12:30। चला झोपून घेऊ गाईज। गुड नाईट, झोपा।
मॉर्निंग गाईज, आम्ही आत्ताच उठलेलो आहे. वातावरण तर खूप सुंदर झालेलं आहे. आत्ता उठलेलो आहे. मॉर्निंग व्ह्यू. आता फ्रेश वगैरे झालोय ना, आम्ही चाललोय जरा नाश्त्याचं सोय करायला रूमच्या बाहेर. बघूया. आम्ही जात असताना आमच्या मार्गावर छोटे छोटे क्यूट पपीज आहेत. तुम्ही आपण बघू त्या पपीज काय करतात. क्यूट, खूप म्हणजे खूप क्यूट आहेत ते पपीज. कुत्र्याची पिल्लं आहेत ती. खरं ते भारी आहेत ती पिल्लं. ह्या कुत्र्यांची पिल्लं किती सुंदर आहेत. या ये बघा, हे बघा ही चमत्कारिक पिल्लं. काय बोलायचं ह्या पिल्लांना. कुत्र्यांबरोबर तर खेळून झाले. चला जरा नाश्त्याची सोय करू आपण काहीतरी. कोकणातली घर सुद्धा खूप सुंदर पद्धतीत असतात मित्रांनो. कौलाची अशी घर तुम्हाला बघायला भेटणार नाही. अशी घर तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही, एवढी सुंदर. बीचवरच जायला लागते शेवटी. काय नाही, मॉर्निंग वॉक साठी बीचवरती. वाजलेले 7 वाजता मॉर्निंग वॉक. ते सोबत आई आणि काकीन बरोबर. ब्रो, एवढ्या मॉर्निंगला कोण येतं का मॉर्निंग वॉक? 7 वाजले तर यार. तुम्हाला मी एक लोगो दाखवतो, आय लव्ह नागावचा. बघा तुम्ही तो लोगो. खूप दूर आहे, तुम्ही बघू शकता तो लोगो. हे बघा, आय लव्ह नागाव. आम्ही त्या बीचवर आहे आता सध्या अवेलेबल. आय लव्ह नागाव या बीचवरती आहे. ऑन द स्पॉट गाईज. सगळी दुकानं तर बंद आहेत. काय खायचं काय माहिती. भूक तर एवढी लागली आहे, काय बोलायचं. हा आता आम्ही बीचवर आलोय. सी द व्ह्यू गाईज. ऊन थेट डोळ्यात, सूर्यकिरण थेट डोळ्यात जात आहे माझ्या. त्याच्यामुळं माझे डोळे अश्रुमय झाले. चिलिंग वाइब्स. सगळेजण फिरतात, फन करतात. आम्ही सुद्धा करतोय फन. कोण क्रिकेट खेळतय, कोण मातीत खेळतय. आम्ही आहे इकडं तिकडं फिरतोय. लाईफ इज टू एन्जॉय ब्रो. चला आपण पाण्यात जाऊ, थोडस पाय भिजून येऊ. बीचवर सुद्धा, बीचवरनं जरा इकडे तिकडे फिरून 5-10 मिनिटं फिरून आम्ही चाललोय जरा नाश्ता पाण्याचं बघायला आमच्या गणेश काकांसोबत. बघूया काका काय सांगतात ऑर्डर. आम्ही आलोय बीचच्या जवळ हॉटेलला, श्री गणेश भोजनालय. तिथे पोहे खाय. चला खाऊ आपण पोहे. पोहेची तर ऑर्डर दिली आहे, पण सध्या हॉटेलमध्ये मी आणि टेबल शिवाय कोणच नाही आहे. येतात लोक अजून, त्यामुळं पोहे आलेले. मम्मी पप्पा खाते, काकी सुद्धा. काकीने घेतली आहे मिसळ. काकीला पोहे आवडत नाही अजिबात. पोहे खाऊन आपण पुन्हा जाऊ बीचवर एन्जॉय करायला. की बाय. तर आमचा नाश्ता झालाय. आम्ही चाललोय आता रूमवर. जाणार होतो बीचवर ॲक्च्युली, आता चाललोय रूमवर. चला वगैरे पे करून आम्ही चाललोय आता रूमकडे. आत्ताच रूमवर आलोय. आता रूमवरनं परत बीचवर भिजायला जाणार आहे थोड्या वेळाने. मग भेटू आपण बीचवर. तर आम्ही चाललोय आता बीचवर. चला बीचवरती आता पार्क केली.
मी चाललोय बीच वरती. एन्जॉय. एन्जॉय करायला बीच वरती आम्ही चाललेलो आहे गाईज. हे आहे आमची गँग. गँग बरोबर आम्ही चाललोय बीच वरती. चिंच, ओ चिंच इथं. मी हाय कोणी सोनीला मुंबईच्या किनारी. नारळाचं ताज ताज पाणी. बीचवर बीच तर भरपूर लांब आहे. आम्ही बीच पासून 300-400 मीटरच्या म्हणजे जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावर आहे. चिलिंग द वाइब्स. अगदी खडखडत्या उन्हात आम्ही फिरतोय बीच वरती. सुद्धा इथं तर काय पब्लिक नाही एवढं, तरी सुद्धा आम्ही इथे एन्जॉय करतोय. आता थोड्या वेळाने पाण्यात जाणार आहे. तर आम्ही आता बीचवर आहे. पाण्यात तर काय भिजलो नाही. तर असंच इकडे तिकडे फिरून चाललोय आता रूमवर. चला आम्ही बीचवरनं घरी आलोय. बीचवर तर काही केलेलं नाही, लगेच घरी निघून आलोय. आता जरा फ्रेश होतो आणि भेटू आपण जरा वेळाने. वगैरे झालेलं आहे आणि आता फक्त जेवायची तयारी बाकी आहे. तर जेवायची तयारी सुद्धा जोरात चालू आहे. आता मोहीम फक्त जेवण. चला जेवण सुद्धा आलेलं आहे. कोकणातली आमटी, वटाणा आणि बटाटा. हे आहे पिवळा बटाटा, कोकणातली फेमस डिश. आम्ही सगळे मोदक साठी थांबलोय. एवढी सुंदर पदार्थ आलाय मोदक. द्या द्या मोदक. वाटीत घ्या, ताटात घ्या, कशात घ्या. फर्स्ट प्रायोरिटी मोदकाला द्या. हे बघा मोदक रे देवा. मोदक खूप सुंदर आहेत. तुम्ही इथे येऊन मोदक खावा. फर्स्ट प्रायोरिटी मोदकाची. मोदक तर 1 मिनिटात संपली. जेवण सुद्धा झालंय आणि आता जराशी रेस्ट आणि मग परत बघू काहीतरी नवीनाच्या शोधात आहे आपण. आता रेस्ट टाइम. बाय बाय. तर गाईज आत्ताच उठलो झोपेत ना. आता जायचं जरा बीचवर सनसेटचे फोटो काढायला. बीचवरती भेटूया. चला बीचवरती भेटूया. वगैरे झालोय आणि चाललोय आता बीचवर फोटोशूट साठी. चला हॅव्हिंग फन विथ ब्रदर्स. गाईज आम्ही आलोय बीचवर आणि बीचवर येऊन ही पोरगी हिचे फोटो काढायला लागते. ते इथे येऊन बीच फिरायच्या ऐवजी हिचे फोटो. भूत आहे भूत. तिच्या बरोबर फोटो काढायचे. तिचे फोटो काढायला लागते. ते माझे फोटो काढणार आहे का नाही काय माहिती. गाईज मला माझे केस पहिले नीट करू कर बाई. केस नीट कर. काढतो जरा फोटो काढतो. भेटू. आम्ही काढतोय आता या मॅडमचे फोटो. तुम्ही बघू शकता. दीदी दाखव फोटो. गँग हाय. मोबाईल मुळे लोक विसरतात खरं तर. हे फोटो बघा का आहे का नाही लिमिट. एवढे फोटो कोण काढत. फोटो वगैरे काढून झाले. आता सूर्य मावळतोय. आपण जरा शॉट घेऊ सूर्याचे. बघा
मज्जा झालेली आहे भावांनो. आमचा आलोक आहे ना, आलोकचा टी शर्ट पाण्यात हरवलेला आहे. आलोक इकडे बाळा. हा आहे आलोक. ह्यांनी खूप छान प्रताप करून घेतलेला आहे. ह्यांनी टी शर्टच पाण्यात हरवलेलं आहे. हे पाणी तर एवढं आहे, इथे शोधलं तरी काय भेटत नाही. अरे याचं तर टी शर्ट आहे हो. टी शर्ट कधी भेटणार याला. चला ओ चला, नाही भेटत तुमचा टी शर्ट महाराज. चला गेला टी शर्ट गेला. वरनं आम्ही चाललोय आता कुठेतरी. चल कुठेतरी फिरून येऊया. आम्ही चाललोय आता रूमवर. सगळेजण आपापल्या रूम्सवर चाललेत. फुल क्राऊड अख्ख्या बीच खाली. आम्ही चाललोय रूमवर आणि थोडीशी मज्जा करून भेटू थोड्या वेळाने. आपल्याला फन करतोय. गाईज तुम्ही बघू शकता नारळांची झाडं आणि सूर्याचा मावळायचा टायमिंग किती मॅच होतोय सुंदर पद्धतीत. किती सुंदर दिसतोय तो व्ह्यू. आम्ही सध्या चाललोय रूमवर. खूप वेळ फिरून फोटोशूट वगैरे करून आता रूमवर थोडं फ्रेश. मग काहीतरी नवीन म्हणजे काय नाही, तेच खायचं प्यायचं झोपायचं, उद्या सकाळ परत बीचवर जायचं, एवढंच. तर मित्रांनो मी आत्ताच रूमवरती आलोय. जरा फ्रेश होतो आणि पुन्हा येतो माझ्या भेटीसाठी. तो बोलून दादा तूच आहे. गोलू दादा. देशीन जॅकेट फेकून आलोक सारखं. शीत आता कुठं कुठं लावलं. अगं बाबो. गाईज हा तुमचा ब्लॉक करणारा सोहम भागवले. ह्याचे खरे रंग बघा. संतोष मामा यांचा चेंजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. तोटा मोठ्या मनाचा. मोठ्या मनाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा. चीज त्याला कमी कशाची नाही. बघायो त्यांची ताई वेळा प्रसंगी उभी राही. त्यांच्या पाठीशी एक विराई. बोला भक्त आयत भक्त एक विराईचा. बोला भक्त आयत भक्त एक विराईचा. हे जीवलग जीवाचा आपला संदीप दादा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा.
दादा भिवंडी वाला नवलय गाजला संतोष दादा भिवंडी वाला नवलय गाजला ये नवलय गाजला अयो तर काहीच फ्रेश बीच काय नाही झालो. एक गाणं लागलं होतं, आला रे आला छकडेवाला, सगळ्यात फेवरेट गाणं आहे आपलं. त्या गाण्या आपला असला झकास डान्स झालाय, तुम्ही बघता ना आता. असला नाचत होतो ना नुसता धुमाकूळ. इथली लोक डायरेक्ट फॅन झालीत माझी. आपण कुठं पण जातो ना डायरेक्ट राडा करून येतो भावांनो, राडा एकदम धासू बॉईज. खूप मज्जा केली आहे. जरा रेस्ट करतो. हॅव्हिंग रेस्ट बॉईज, हॅव्हिंग फन. तर गाईज आम्ही चाललोय आता बाहेर जेवण्यासाठी. प्युअर व्हेज खायला चाललोय. जरा बघू काहीतरी नवीन खायला. आम्ही चाललो जेवायला आणि आमची गाडीसाठी जरा हेल्प करतो काकाला. मागे येऊ द्या. मागं नाही ना, सरळ जाणार आणि मागे येणार. येऊ दे येऊ द्या. गाडी वळतीये. हा घेतला आहे आम्ही बंगला, कॉटेज शिव संतोषी. चालला आम्ही चाललोय जेवण करायला. हाय, खिडकी खाली घ्या कृपया. पप्पा पुढे बसलीत. जेवण्यासाठी चाललोय आपण आता. चला चला चला. अहो थांबा, मला सोडून जाऊ नका. आम्ही आता पोहोचलो हॉटेल जवळ, साई लंच होम. सगळ्यात सुंदर जेवण इथं भेटतं. आम्ही आता हॉटेलवर बसलोय. जरा ऑर्डर बिर्डरची चर्चा चालू आहे, काय खायचं काय नाही ते. मेन्यू कार्ड ऑर्डर दिलेली आहे आम्ही आता. 3 फ्राईड राईस. कोकणात येऊन मासे खायचे ते फ्राईड राईस खाते बघा. सांगा कुणी यांना. स्टार्टर तर लय भारी हा. तुम्हाला यायचे तर या तुम्ही पण. चिकन चिल्ली आहे डायरेक्ट. चिकन चिल्ली 2 स्पाइस. जेवणाची ताट आलेली आहे. ताट आता मोकळीच येते. ऑर्डर येते. भूक लागली भरपूर. ताट आलेली आहेत. त्यांनी तर टिश्यू पेपरचा कचरा केलाय त्या टेबलवर. नमस्कार. फॅमिली तिकडे, आम्ही इकडे जेवायची वाट बघतोय. जेवण येतंय. रूम वर गेल्यावर जरा डान्स बिन्स करू. एकच गाणं लावायचं. आला रे आला छकडेवाला, आला रे छकड्यामध्ये. म्हैस कशी हरवते. वा वा वा. हे आहे चिकन चिली. चिकन चिली आलेली आहे. सगळेजण तुटून पडलेत. सगळी जण तुटून पडले आहेत. या लजीज खाना. मुको तो पानी आ गया है अभी बॉयज. चलो खाते हैं पहले. जेवण जेवतोय चांगलंय. काय ऑर्डर? चिकन चिली. चांगली चिकन चिली. तुम्ही पण या. शनिवारी ना बघा चिकन चिली. मला ते रूम वर जेवणच जात नव्हतं. कसे तरीच होतो. जरा वेळा चिकन फ्राईड राईस आलेला आहे. जेवण चालू आहे. राईस खायचा आहे. खातो आता. जेवण जेवतोय आता मी. जेवण तर झालेलं आहे. सुंदर होतं जेवण. चला
आता घरी जाऊ. त्याच्या आधी थोडंसं हॉटेलमध्ये फेरफाटका मारू. चला. जेवण ओके मध्ये, पाण्याची बॉटल आली, पाणी पिऊ जरा. असं जेवण झालंय, चालूय बाहेर. हॉटेल लय मस्त आहे. इथल्या हॉटेल सारखं जेवण तुम्हाला कुठं भेटणार नाही. नक्की या, विजिट करा या हॉटेलला. जेवण बिवण झालंय. आता हॉटेलच्या बाहेर यो आहे हॉटेलचा बोर्ड. जेवण वगैरे एकदम ओके मध्ये झालेलं आहे. हॉटेल साहिल हॉटेलला तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. गाडी चालू केली, आम्ही चाललोय रूम वर. हॅव्हिंग फन गाईज. आम्ही आलो आता रूमवर. जेवण बिवण करून एकदम निवांत मध्ये. वाजले आहेत 12 रात्रीचे. झोपायच्या आधी थोडेसे थ्रिल्स होणार आहेत, तर बघू आपण थोडेसे थ्रिल्स. Low battery, please charge. तिकडे पुढे जा. काय केलं दीदी त्यांनी? ती काहीतरी पडतंय. काय
जावा 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 जा योग जा 1 2 3 सगळे थ्रिल्स बिल्स करून दमलेलो आहे. आता जरा रेस्ट करतो. भेटूया उद्या. बाय, गुड नाईट.